आज आपण मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट मध्ये अकाउंटिंग कॉमर्स मध्ये सुरुवात करत आहोत. कॉमर्स मधील अकाउंटिंग, त्याला एलिमेंट्स ऑफ बुक कीपिंग असं या चॅप्टरचं धड्याचं नाव आहे. एलिमेंट्स ऑफ बुक कीपिंग अकाउंटिंग, त्याला मराठीमध्ये पुस्तपालनाचे घटक असं म्हणतात. याला म्हणतात पुस्तपालनाचे घटक. तर विद्यार्थ्यांनो, पुस्तपालन म्हणजे काय, पुस्तपालनाचे घटक कोणते, त्याची व्याख्या, हे सर्व आज आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. त्यानंतर अकाउंटिंग, लेजर अकाउंट, जनरल अकाउंट, फायनल अकाउंट वगैरे वगैरे जे अकाउंटिंग कसं केलं जाते कॉमर्स मध्ये. मालाची विक्री केल्यानंतर त्या मालाचे कॅशबुक कसं मेंटेन केलं जाते, बँकेचं पासबुक कसं भरलं जाते, बँकेचे व्यवहार कसे केले जातात, त्याचं प्रॅक्टिकल नॉलेज, बँकेची स्लिप कशी भरायची, बँकेचं अकाउंट कसं ओपन करायचं, ते आपण प्रॅक्टिकली इथं पाहणार आहोत. प्रॅक्टिकली स्लिप तुम्हाला देणार आहोत, प्रॅक्टिकली ते स्लिप भरून तुमच्याकडून घेणार आहोत. लेजर अकाउंट, जर्नल अकाउंट तुमच्याकडून प्रॅक्टिकली करून घेणार आहोत. तर अशा प्रकारचं हे पुस्तपालनाचे घटक म्हणजे एलिमेंट्स ऑफ बुक कीपिंग यामध्ये आपल्याला पाहायचं आहे. तर व्यापार व्यवसायात दररोज असंख्य व विविध प्रकारचे व्यवहार होत असतात. तुम्हाला माहित आहे, व्यापार म्हटलं की असंख्य व्यवहार होतात. खरेदी होते, विक्री होते, उधारीवर विकल्या जाते, माल आणला जातो, विकला जातो. अशा प्रकारचे असे असंख्य व्यवहार हे व्यवसायामध्ये होत असतात. आणि जसे मालाची रोखीने किंवा उधारीवर खरेदी विक्री, तसेच मालमत्तेची खरेदी विक्री, रोख रकमेची देवाणघेवाण, विविध उत्पन्नाची प्राप्ती, खर्चाचे शोधन यासारखे अनेक व्यवहार होत असतात. हे सर्व व्यवहार व्यावसायिकाला दीर्घकाळापर्यंत लक्षात ठेवणे शक्य नसते. असंख्य व्यवहार दररोज होतात. आज 100 लोकांनी तुमच्याकडून उधारीवर माल नेला, तुम्ही 100 लोकांचं लक्षात ठेवणार का? 10 लोकांकडून माल खरेदी केला, किती केला, काय केला, लक्षात राहील का? नाही. मग तो जर व्यवहार तुम्ही लिहून ठेवला तर तुम्हाला लगेच कळणार आहे की याच्याकडे या व्यक्तीकडे इतके बॅलन्स आहे, या व्यक्तीने एवढे रुपये जमा केले, आपण या व्यक्तीकडून, या ट्रेडिंग कंपनीकडून एवढा माल खरेदी केलेला आहे, त्या ट्रेडिंग कंपनीला एवढे पैसे द्यायचे आहेत. हे जनरल रजिस्टर जे आहे किंवा कॅशबुक आहे, इतर तुमचे रजिस्टर असतात, त्याच्यावरून तुम्हाला कळणार आहे की नाही. तसं कळू शकते का? नाही. साधं आपण कोणाकडून 10 लोकांकडून पैसे उधार घेतले किंवा कोणाला पैसे दिले तर आपण त्याचं नाव लिहून ठेवतो की नाही, आहे की नाही. आणि मग तो जर विसरला, हे बघ मी लिहून ठेवलेलं आहे भाऊ, मला माहित होता तू असंच बदलणार आहेस म्हणून, हे बघ तुझे पैसे लिहिलेले आहे. नाही रे, मी विसरलो होतो. अशा प्रकारे अकाउंट मध्ये हे व्यवहार लिहून ठेवले जातात. अशा प्रकारे अकाउंट मध्ये, पुस्तपालनामध्ये हे व्यवहार वेगवेगळ्या रजिस्टर मध्ये लिहिले जातात. जर्नल एंट्री रजिस्टर, लेजर, त्याच्यानंतर कॅशबुक, ट्रायल बॅलन्स, फायनल अकाउंट, असे वेगवेगळे. आता जसं पुढे जाऊ तसे तुम्हाला त्याचं माहिती तुम्हाला येईल. तर अशा प्रकारे प्रत्येक व्यावसायिक हा जमा खर्च अचूक, प्रत्येक व्यावसायिक हा जमा खर्च काय करतो? अचूक शास्त्रशुद्ध लिहिण्यासाठी पुस्तपालन व लेखाकर्माच्या सिद्धांताचा उपयोग करीत असतो. प्रत्येक व्यापारी जमा खर्च निर्दोष असणे
व्यापाराच्या विकासाच्या दृष्टीने व व्यापाराला नीटनेटके स्वरूप प्राप्त होण्याच्या दृष्टीने आवश्यक असते। आधुनिक काळात द्विनोंद पद्धती, त्याला डबल एंट्री सिस्टीम म्हणतो आपण। द्विनोंद पद्धती, एक नोंद पद्धती काय आहे ते पुढे तुम्हाला कळेल, त्याला डबल एंट्री सिस्टीम म्हणतो आपण। ही सर्वाधिक लोकप्रिय झालेली आहे। सर्वत्र जमा खर्च लिहिण्यासाठी वापरली जाणारे शास्त्र शुद्ध व अचूक सर्वोत्तम अशा पद्धती आहे। अकाउंट्स मध्ये द्विनोंद पद्धतीचा अवलंब केला जाता, डबल एंट्री सिस्टीमचा अवलंब ती शास्त्र शुद्ध पद्धत आहे असं समजल्या जाते। आणि म्हणून विविध आर्थिक व्यवहार जेव्हा विविध नोंद वह्यातून पद्धतशीरपणे नोंदवले जातात तेव्हा त्याला हिशेब लेखन, विविध आर्थिक व्यवहार विविध वह्यातून जेव्हा नोंदवले जातात तेव्हा त्याला पुस्तपालन किंवा त्याला हिशोब लेखन असे म्हणतात किंवा संबोधतात। आलं का लक्षात? त्याची काय म्हणतात की विविध आर्थिक व्यवहार विविध पुस्तकातून लिहिण्याच्या क्रियेला पुस्तपालन असं म्हणतात। व्यवहार मूलभूत अशा खतावणीमधून नोंदवण्याच्या हेतू व्यवसायाच्या हिशोबांना अंतिम रूप देता यावे अशा स्वरूपाचा असतो। त्यावरून विशिष्ट कार्यक्षमतेविषयी, आर्थिक स्थैर्याविषयी काही निष्कर्ष काढता येतात। मग त्यावरून आपल्या व्यापाराची आर्थिक स्थिती काय आहे ते आपल्याला काढता येईल, है ना। आपल्या व्यापारामध्ये पहिले इतके पैसे टाकले, एवढा खर्च झाला, एवढा माल आहे, आज इतका शिल्लक आहे आणि मग माझ्याकडे पैसा एवढा शिल्लक आहे, म्हणजे आर्थिक स्थिती काय आहे ते आपल्याला त्याच्यावर काढता येईल। तर अशा विविध आर्थिक व्यवहाराच्या नोंदी ह्या जमा खर्चाच्या पुस्तकात नोंद केल्यामुळे प्रत्येक वर्षाच्या शेवटी या आर्थिक व्यवहाराच्या ज्या नोंदी आहेत त्या विविध पुस्तकांमध्ये, कॅश बुक, डबल एंट्री सिस्टीम आहे, लेजर सिस्टीम आहे ना, याच्यामध्ये लिहिल्यामुळे तुम्हाला वर्षाच्या शेवटी आपल्याकडे काय शिल्लक आहे याची माहिती तुम्हाला होते। लाभ किंवा तोटा किती आपल्याला झाला हे आपल्याला कळेल वर्षाच्या शेवटी, किती फायदा झाला, किती तोटा झाला, कर्जदार व सावकार किती आहेत हे पाहता येईल, किती आपले कर्जदार आहे, आपण किती लोकांचं कर्ज घेतलेलं आहे हे असं डायरेक्ट कळेल का? एक वर्षभराचं, मग जानेवारी मध्ये याला पैसे दिले होते, फेब्रुवारी कडे याच्याकडून पैसे आले, असं तर मग तर तुम्हाला डुबीत जावं लागेल, है की नाही? असं आपल्या लक्षात राहत नाही, अजून एवढं आपलं माइंड, आपली मेमरी एवढी स्ट्रॉंग अजून झालेली नाही। आणि म्हणून कर्जदार किती, सावकार किती आहेत हे सुद्धा आपल्याला पाहता येते। भांडवल किती व कोणत्या स्वरूपात गुंतवलेले आहे ते कळते। आपलं भांडवल किती, भांडवल म्हणजे कॅपिटल, आपण जे आपल्या व्यवहारामध्ये गुंतवलेले पैसे आहे, आपल्या व्यवहारामध्ये समजा मी 50,000 रुपये आणले आणि हा बिझनेस सुरू केला, त्याला म्हणतात कॅपिटल, त्याला म्हणतात इंग्लिश मध्ये कॅपिटल, मराठीमध्ये भांडवल। व्यवहार सुरू करायचं तर पैसे टाकावे लागतील ना सुरुवातीला, जे पैसे टाकता तुम्ही त्याला कॅपिटल म्हणतात, त्याला भांडवल असे म्हणतात। आणि मग भांडवल किती व कोणत्या स्वरूपात गुंतवले आहे हे कळेल। समजा मी आता 10,000 रुपये टाकून एक स्टेशनरी दुकान सुरू केलं, व्यवहार खूप वाढू लागला, गिराईक खूप येत आहेत, मग असं वाटतं की आणखी आपण हे वाढवायला पाहिजे, आणखी 10,000 रुपये टाकले की झालं रे कॅपिटल, पहिलं 10,000 आता 10,000, 20,000 झालं कॅपिटल। तर हे जे आपल्या स्वतःच्या जवळून आपण टाकतो त्याला भांडवल आणि कॅपिटल म्हणतात। तर
धंद्यात संपत्ती व देणी किती आहे हे सुद्धा वर्षाच्या शेवटी कळते. आपल्या व्यापारामध्ये किती संपत्ती आपण जमा केलेली आहे, लोकांची देणी किती आहे, लोकांकडून उधार माल जर आपण खरेदी केला तर लोकांचं देणं आहे, ते सुद्धा आपल्याला या अकाउंट वरून काढता येते. वर्षभरामध्ये आपण किती लोकांकडून खरेदी केला उधार माल आणि किती लोकांना दिला आणि किती देणं आहे हे आपल्याला या अकाउंट वरून, बँक अकाउंट वरून आपल्याला काढता येते. उत्पन्नाची व खर्चाची पदे किती व कोणत्या पदापासून किती उत्पन्न मिळाले व कोणत्या पदावर किती खर्च झाले हे कळते. कोणत्या पदापासून आपल्याला किती उत्पन्न मिळालं, कोणत्या वस्तूपासून किती उत्पन्न मिळालं, किती खर्च झाला हे सुद्धा आपल्याला कळते. आणि शेवटी म्हणजे धंद्याची आर्थिक स्थिती पाहण्यास मदत होते. 20,000 रुपये टाकले त्या धंद्यामध्ये, जनरल स्टोअर सुरू केलं आणि आज आपल्याला जर पाहिलं तर त्या धंद्यामध्ये 2,000चा माल शिल्लक आहे. बाकी 18,000 गेले कुठं, नफा गेला कुठं. तुम्ही ज्यावेळेस वर्षाच्या शेवटी पाहिलं तर 2,000चा माल दिसतो, फक्त 2 खोके भरलेले, बाकी कुठे गेला, कोण खाल्ला हे आपल्याला कळतं. पण 20,000च्या ऐवजी 40,000चा माल पडेल आहे, याचा अर्थ आपण फायद्यामध्ये आहोत. याची स्थिती, ऍक्च्युअल पोझिशन ऑफ युअर बिझनेस आहे ना, तुमच्या व्यापाराची ऍक्च्युअल पोझिशन काय आहे ते तुम्हाला कळू शकते. कशामुळे? त्याचे अकाउंट तुम्ही व्यवस्थित लिहून घेतल्यामुळे. करेक्ट. तर अशा प्रकारे बुक कीपिंग मध्ये, पुस्तक पालनामध्ये, व्यापार आणि व्यवसायाच्या संदर्भात पुस्तक पालन म्हणजे व्यवसायातील आर्थिक व्यवहाराची निश्चित सिद्धांताच्या आधारे जमा खर्चाच्या पुस्तकात नोंद करण्याची क्रिया होय. व्यवसायाचे स्वरूप कसेही असले तरी जमा खर्च हा शास्त्रोक्त पद्धतीने लिहिणे आवश्यक असते. व्यवसाय किती असो, 1000 रुपयाचा रोज भाजीपाला आणला आणि रोज विक्री केला तरी त्याचा व्यवहार हा शास्त्रोक्त पद्धतीने लिहायचा. 1000 रुपयाचा माल आणला, किती विक्री केला, किती बॅलन्स आहे, किती नफा झाला, ते व्यवस्थित लिहिलं पाहिजे. नाहीतर आपला आणला 1000 रुपयाचा माल, विकला इकडे, कोणाला घेऊन गेला दुसऱ्या दिवशी 500 रुपये, दुसऱ्या दिवशी पैसेच नाही. कॅपिटल जे आहे हे व्यवस्थित लावून ठेवलं पाहिजे. तो माल जो आहे तो व्यवस्थित असला पाहिजे. तुम्हाला घरच्या खर्चाला पैसे पाहिजे, त्याला अकाउंट मध्ये ड्रॉइंग म्हणतात. उचल, गल्ल्यातून नाही धरले, गल्ल्यातून काढले, 500 रुपये टाकले खिशात, चालला आपला पिक्चर पाहायला. तसं नाही. 500 रुपये घेतले तुम्ही, तिथं लिहून ठेवा 500 रुपीज ड्रॉइंग सेल्फ, स्वतःच्या खर्चासाठी. म्हणजे ते व्यवहारामध्ये तुमच्या येईल. तुम्हाला माहित होईल ना की आपण किती घेतले, है की नाही. नाहीतर 20,000 रुपयाचा माल टाकला, 20,000 रुपये ड्रॉइंग केली आणि शेवटी परत म्हणता की कुठे गेला पैसा, असं नाही. आणि म्हणून जमा खर्चाचा हा व्यवहार, याची पुस्तकात शास्त्रशुद्ध पद्धतीने नोंद करणे. व्यवसायाचे स्वरूप कसेही असेल तरी जमा खर्च हा शास्त्रोक्त पद्धतीने लिहिणे आवश्यक असते. म्हणून व्यवसायात झालेल्या आर्थिक व्यवहाराची पद्धतशीरपणे नोंद करण्याची क्रिया म्हणजे पुस्तक पालन होय. आणि म्हणून या ठिकाणी बघा, पुस्तक पालनाच्या 3-4 व्याख्या तुम्हाला मी दिलेल्या आहेत. पहिली व्याख्या आहे बॉटली बॉय यांच्या मतानुसार. पुस्तक पालनाची व्याख्या काय आहे बॉटली बॉयच्या मतानुसार? विशिष्ट उद्देश साध्य करण्यासाठी, विशिष्ट उद्देश साध्य करण्यासाठी
आर्थिक व्यवहाराच्या त्यांच्या स्वरूपानुसार निरनिराळ्या पुस्तकात नोंद करण्याची कला आणि शास्त्र म्हणजे पुस्तकपालन होय, अकाउंटिंग होय, है की नाही? म्हणजे बॉटलीबाई काय म्हणतात की विशिष्ट उद्देश साध्य करण्यासाठी, आपल्या व्यापाराचा उद्देश साध्य करण्यासाठी आर्थिक व्यवहाराच्या त्यांच्या स्वरूपानुसार, तुमचा आर्थिक व्यवहार कोणता आहे, त्याचे स्वरूप काय आहे, त्यानुसार निरनिराळ्या पुस्तकात नोंद करण्याची कला आणि शास्त्र म्हणजे पुस्तकपालन. त्याची कला आणि शास्त्र म्हणजे पुस्तकपालन होय. दुसरी व्याख्या आहे स्पायझर अँड स्पेगलर काय म्हणतात. दुसऱ्या व्याख्येमध्ये स्पायझर आणि स्पेगलर म्हणतात व्यापारातील सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार, तुमचा जो व्यापार आहे त्या व्यापारातील सर्व आर्थिक व्यवहार मुद्रेच्या रूपात करून, पैशाच्या रूपात, मुद्रेच्या रूपात करून लिहिण्याची एक कला म्हणजे पुस्तकपालन होय. आर्थिक व्यवहार लिहिण्याची जी कला असते त्याला पुस्तकपालन असे म्हणतात. आता व्यवहार जे आहे हे मुद्रेच्या स्वरूपात लिहून, मुद्रेच्या म्हणजे पैशाच्या आहे ना, ही झाली तुमची दुसरी व्याख्या. तिसरी व्याख्या आहे रोलँड यांच्या मतानुसार. रोलँड यांच्या मतानुसार काय म्हणते, व्यापारातील आर्थिक व्यवहार काही निश्चित सिद्धांताच्या आधारे, व्यापारातील आर्थिक व्यवहार, व्यापारामध्ये जे पैशाचे व्यवहार होतात, आर्थिक व्यवहार म्हणजे पैशाचे व्यवहार, काही निश्चित सिद्धांताच्या आधारे, निश्चित सिद्धांत म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने जमा खर्चाच्या पुस्तकात लिहून ठेवण्याच्या कार्याला पुस्तकपालन किंवा अकाउंटिंग असे म्हणतात. हे जे व्यवहार आहे हे व्यवहार जमा खर्चाच्या पुस्तकात शास्त्रोक्त पद्धतीने, योग्य पद्धतीने, डबल एंट्री सिस्टीम पद्धतीने लिहून ठेवणे याला अकाउंटिंग असं म्हणतात. याला अकाउंटिंग असं म्हणतात. हे झाल्या एलिमेंट्स ऑफ बुक कीपिंग अकाउंटिंगच्या 3 व्याख्या. एक म्हणजे बॉटलीबाईच्या मतानुसार आणि स्पायसर अँड स्पेगलरच्या मतानुसार आणि रोलँड यांच्या मतानुसार ह्या 3 व्याख्या आपण अकाउंटिंगच्या पाहिलेल्या आहेत. इंग्लिश मध्ये 3 व्याख्या काय म्हणते, बुक कीपिंग इज अ सायन्स अँड आर्ट. बुक कीपिंग, accounting, it is a science and art. Bookkeeping is a science and art of correctly recording. Science विज्ञान आहे, कला आहे, शास्त्र आहे, आर्ट्स म्हणजे कला आहे. करेक्टली योग्य, रेकॉर्डिंग म्हणजे लिहिणे, रेकॉर्डिंग म्हणजे रेकॉर्ड करणे नाही, लिहिणे. वेगवेगळ्या पुस्तकामध्ये योग्य शास्त्रोक्त पद्धतीने त्या नोंदणी लिहिणे. बुक कीपिंग इज अ सायन्स अँड आर्ट ऑफ करेक्टली रेकॉर्डिंग इन बुक्स ऑफ अकाउंट. अकाउंटचे जे बुक्स आहेत त्या बुक्स मध्ये करेक्टली, मग त्या ठिकाणी जर्नल एंट्री सिस्टीम असेल, लेजर अकाउंट असेल, ट्रायल बॅलन्स असेल, तुमचं फायनल अकाउंट असेल, तुमच्या मशिनरी अकाउंट असेल, परचेस अकाउंट असेल, परचेस म्हणजे खरेदी केलेलं, सेल्स अकाउंट असेल, सेल्स मध्ये, अशा विविध अकाउंट्स मध्ये त्या एंट्रीची सिस्टीमची नोंदणी करणे, लिहिणे. म्हणजे बुक कीपिंग इज अ सायन्स अँड आर्ट्स ऑफ करेक्टली recording in the books of account all those business transaction. हे सर्व जे ट्रान्झॅक्शन्स आहेत, all these transaction, हे सर्व बिझनेसचे ट्रान्झॅक्शन that result in the
ट्रान्सफर ऑफ मनीज वर. याचा रिझल्ट ट्रान्सफर ऑफ मनी म्हणजे कोणाला पैसे दिले, कुठं गेला, किती पैसे उरले, ह्या सगळ्याची नोंद ठेवणे म्हणजे अकाउंटिंग होय. म्हणजे अकाउंटिंग होय. तर अशा पद्धतीने याची व्याख्या आपल्याला या ठिकाणी करता येईल. तर अशा अनेक प्रकारच्या आर्थिक नोंदणी ज्या पद्धतीने आपण करतो, शास्त्रीय पद्धतीने जमा खर्चाच्या पुस्तकात करण्याच्या, जमा खर्चाच्या पुस्तकात व्यवहार करण्याच्या कलेला तसेच शास्त्राला पुस्तपालन अकाउंटिंग असं म्हणतात. तर असं या ठिकाणी आपण अकाउंटिंगचा, बुककीपिंगचा अर्थ काय, त्याची व्याख्या काय, त्याचे घटक काय आहे ना, हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. त्याच्यानंतरचा जो भाग आहे आपला लेखाकर्म म्हणजे लेखांकन अकाउंटिंग. तर अकाउंटिंग मध्ये लेखाकर्माची जी व्याप्ती वगैरे जी आहे हे आपण पुढच्या भागामध्ये बघू. तुमचा आता कोणता पिरियड आहे ना,